36 गुण जुळलेल्यांचे पण घटस्फोट झालेले ते का बरोबर आहे. त्याला कारण म्हणजे शुक्र आणि मंगळ जर बिघडला असेल, चंद्र जर बिघडला असेल तर मग वैवाहिक जीवनात आणि सेक्शुअल पातळीवर तुम्ही जे म्हणता तिथं गोंधळ होऊ शकतो. मी 7.5 कर्माचं ऑडिट म्हणतो. जसं आपलं दरवर्षी ऑडिट होतं फायनान्शियल ऑडिट, तसं कर्माचं ऑडिट शनी करतो दर 30 वर्षांनी. म्हणजे अनेकांना नेता व्हायचं असतं आणि राजयोग आपला चेक करायचा असतो. तो राजयोग कुठे पाहायचा असतो आणि कसा असतो? राजयोग पत्रिकेतच बघावा लागतो. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मध्ये आपलं स्वागत. अनेकदा आपण पाहतो अनेक सेलिब्रिटी असतील, राजकीय मंडळी असतील, अगदी सामान्य माणूस सुद्धा आपल्या भविष्य पाहताना आपल्याला पाहायला दिसतोय. वृत्तपत्र असतील, टीव्ही असेल, यामध्ये दैनंदिन जे राशी भविष्य आहे ते जर पाहिलं नाही तर त्या माणसाला कासावीस होतं. असा देखील एक मोठा वर्ग आहे. याच विषयावर माझ्याशी बोलण्यासाठी आहेत ज्योतिषाचे अभ्यासक हर्षद चाफळकर सर. त्यांच्याकडून जाणून घेणार आहे खरंच ग्रहताऱ्याची बदलती परिस्थिती माणसाच्या आयुष्यावर परिणाम करते का आणि त्यांच्याही स्थितीमध्ये बदल होतो का, हे त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे. सर, सुरुवातीला प्रश्न तुम्हालाच. नमस्कार. तुम्ही कसे ज्योतिषाचा अभ्यास करायला लागले, कसे वळाला तिकडे? असं तर म्हणजे मी सुरुवातीपासून कधी ज्योतिष अभ्यास किंवा घरात ज्योतिषाची तशी पार्श्वभूमी काहीच नव्हती. घरात कोणी माझे आजी आजोबा किंवा वडील म्हणा ज्योतिषाचा अभ्यास होते असं कधीच नव्हतं. आयुष्यात अशा काही घटना घडल्या की त्याचा कधीतरी मला बॅक ऑफ द माइंड गोष्टी राहिल्या आणि त्याचा कधीतरी आपण कुठल्या ना कुठल्या अँगलने याचा अभ्यास करावा की या घटना आपल्या आयुष्यात का घडल्या हे शोधण्यासाठी मग मी कधीतरी या गोष्टीकडे वळलो. आणि त्याला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 2010ला राशीचक्रकार, ओरिजिनल राशीचक्रकार शरद उपाध्यायांनी जेव्हा टीव्हीला कार्यक्रम सुरू केला, तो कार्यक्रमामध्ये जेव्हा ते समजून सांगत होते, सगळा कार्यक्रम कुंडली समजून सांगायचे ते जेव्हा समजून सांगत होते तेव्हा मला त्या गोष्टी ते जे सांगतायत ते मला कळत होतं की ते काय सांगतायत. आणि मग जेव्हा त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मी जेव्हा माझ्या आयुष्यातल्या घटनांचा पडताळा घेतला तेव्हा मग कळलं की हे काहीतरी शास्त्र आहे. काय तुमच्या आयुष्यात घडलं? लहानपणी आई गेली, बऱ्याच एकाच घरात राहून बऱ्याच वेळा शाळा बदलाव्या लागल्या, तर मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला. आणि मग लक्षात आलं की ह्याचं काहीतरी कारण आहे की ह्याचा काहीतरी आपण अभ्यास केला पाहिजे किंवा ह्याचा काहीतरी विचार केला पाहिजे. जेव्हा मी त्याचा पडताळा घेतला माझ्या पत्रिकेत तर मला त्याची उत्तर मिळाली. आणि जेव्हा मला माझ्या पत्रिकेत माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तेव्हा मग मी ह्याचा सखोल, सविस्तर आणि सरळ अभ्यास करू लागलो. किती वर्ष अभ्यास केला? ही आता बघा, ही गोष्ट जेव्हा मी त्या टीव्हीवर कार्यक्रम होतो ती 2010ची गोष्ट आहे. मग तशी सुरुवात इनफॉर्मल सुरुवात 2010 पासून म्हणायची. आणि तसा मी सर्टिफाईड कोर्स म्हणा किंवा अभ्यासक्रम म्हणून जेव्हा अभ्यास ते साधारण 16 वर्ष असेल. ते साधारणपणे सामान्य माणसं असतील किंवा कोणीही जी जन्मपत्रिका पाहतो ते विवाहाच्या जोडणी वेळी, बरोबर जुळवणी वेळी पाहत असतो. हो. तर जन्मपत्रिका किती महत्वाची असते? जन्मपत्रिका महत्वाची आहे आणि त्याचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आयुष्यात अडथळे येतात, अडचणी येतात. तो पण कोणी ह्याच्याकडे वळत नाही, बिलकुल वळत नाही. कारण सगळं सरळ सुरळीत चालू असतं, सगळं खोटे काय नाही झूट असा सगळा प्रकार चालतो. पण जेव्हा माणसाच्या फ्लोमध्ये ब्रेक लागतो किंवा अडथळे येतात किंवा ज्या गोष्टी घडल्या पाहिजे ते घडत नाहीत तेव्हा मग मात्र की लोक आपसुकपणे ज्योतिषाला सोडत जातात. पुढे आहे का बाबा जवळपास समजून सांगणारा, काय अडथळा, तुम्ही काही करा, किती फी घ्या, काही घ्या, मला रत्न द्या, अमुक द्या, तमुक द्या, काय उपाय, शांती, चंडी विंडी काय असेल ते सगळं मला करू द्या, पण मला तसं काहीतरी ह्याच्यावर मार्ग सुचवा. ही वेळ तेव्हाच जेव्हा तो माणूस अडकवतो आणि तेव्हाच तो पत्रिकेत बघतो, नाहीतर कोणीही पत्रिका ओढून बघत नाही. जन्मपत्रिका म्हणजे नेमकं काय असतं? जन्मपत्रिका म्हणजे ज्या दिवशी, ज्या तारखेला तुमचा जन्म झाला त्या तारखेला, ज्या वेळी तुमचा जन्म झाला ती वेळ, त्या तारखेला, त्या वेळी, त्या ठिकाणी, त्या ठिकाणावरनं आकाशात जर बघितलं, आकाशातल्या ग्रह नक्षत्रांचा जो नकाशा असेल तो नकाशा जेव्हा आपण त्या चौकटीत कागदावर मांडतो तो नकाशा म्हणजे पत्रिका. खरंच जे ग्रहतारे असतात, सोपं उदाहरण देतो, सांगा ना. जुन्या मालिका, पौराणिक मालिका बघितल्या, तो राजपुत्र जन्माला येतो, मग तो राज ज्योतिषाला बोलवतात, मग तो राज ज्योतिषी त्या आकाशाकडे बघतो, सगळं निरीक्षण करतो आकाशातून, खाली सांगतो की हा राजपुत्र फार मोठा पराक्रमी होईल, अमुक होईल, तमुक होईल.
हे कशावरला, तेव्हा तो काय करतो, तो आकाशातल्या ग्रह नक्षत्र ताऱ्यांचा अभ्यास करतो. हा ग्रह इथं आहे, हे नक्षत्र इथं आहे, त्याच्यावर मी असं सांगतो की हा जेव्हा जन्माला आला त्या तिथीला त्या वेळेला आकाशातली स्थिती अशी होती, आणि त्याच्यावर मी असं सांगतो की हा पुढे जाऊन असं असं करेल. हे फक्त तो आकाशात बघून सांगायचं. तीच आपण इथे कागदर म्हणतो. ही जिओसेंट्रिक पद्धत आहे. ही पृथ्वीमध्ये धरून बाकी सगळ्या ग्रह नक्षत्र तारे मांडायचे. याला काही सायंटिफिकली आधार आहे? कारण अनेक चिकित्सक मंडळी असतात की जे अशी चिकित्सा करतात. नाही, ही जिओसेंट्रिकच पद्धत आहे. की पृथ्वीमध्ये धरून बाकी सगळे ग्रह तारे त्याच्या पृथ्वीभोवती फिरतात. किंवा साधी सोपी गोष्ट आहे की ती जी आपण म्हटली पत्रिका की दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेला, दिलेल्या ठिकाणी जो आकाशाचा नकाशा असेल, तो आकाशाचा नकाशा आपण कागदावर मांडतो, आणि तो जो मांडतो तीच पत्रिका. विवाह जुळवणी वेळी हे फार बारकाईने पाहिलं जातं, तर हे किती महत्वाचं असतं? आता तसं म्हटलं तर लव्ह मॅरेज आणि बरेच त्या विवाह जो चौकट आहे विवाहाची, अरेंज मॅरेज, याला बरेच फाटे फुटलेत. अरेंज मॅरेज आहे, लव्ह इन रिलेशनशिप आहे, आणखी बरेच काय काय प्रकार आहेत. तसं अजूनही लोक काही आपली जुने, कारण अजून ती पिढी आईबाप व्हायची की जे काहीच मानत नाहीत. अजूनही 50-60 आहेत ते अजूनही पत्रिका बघतात, नावाला का होईना. त्यांचं काही माझ्याकडे काही जण असेही आलेत की बाबा आमचं ठरलंय लग्न करायचं, तुम्ही फक्त आम्हाला पत्रिका जुळवून द्या म्हणून. सर, लग्न जुळवणी वेळी जन्मपत्रिका ही फार बघितली जाते. हो. किती महत्वाची असते? ती महत्वाची यासाठी आहे कारण कम्पॅटिबिलिटी असा एक शब्द आहे की बाबा ज्या दोन लोकांना आपण एकत्र आणणार आहोत जोडीदार म्हणून, ते एकमेकांना कॉम्पिटेबल आहेत का, शारीरिक, मानसिक, आता आर्थिक सुद्धा बघावं लागतं, आणि भावनिक. या सगळ्या पातळीवर ते दोघं कम्फर्टेबल आहेत का, ते कॉम्फर्टेबल आहेत का बघण्यासाठी पत्रिका हा एक मार्ग आहे. हा तुम्ही जर लव्ह मॅरेज करणार असाल, तुम्ही एकमेकांना वर्षानुवर्ष ओळखताय, जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष ओळखता त्यार्थी एकमेकांचे एकमेकांना गुणदोष माहिती असतात, तेव्हाच तुम्ही लव्ह मॅरेज करता. म्हणजे तुमच्या ह्या चारही याच्यावर तुमची पातळी ऑलरेडी जुळलेली असते, तेव्हा तुम्ही लव्ह मॅरेज करता. आज मला बघितला, पसंत पडला, लव्ह ॲट फर्स्ट साईट आता आजकाल फार कमी होतं. सगळ्या गोष्टी तावून सुलाखून काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर लोक आजकाल लव्ह मॅरेज करतात. बरोबर. तर या पातळ्यांवर जेव्हा आपल्याला दोन इंडिव्हिज्युअल्स जवळ आणायचे पती पत्नी म्हणून, तेव्हा पत्रिका बघावी लागते, आणि तेव्हा आपण ते गण, नाडी वगैरे सगळं आपण चेक करतो. मग ते गुण जुळवणं म्हणतात, ते 36 गुण जुळवणे किंवा काहींचे कमी गुण जुळतात. तर असे किती गुण जुळले पाहिजेत म्हणजे त्यांनी विवाह करू शकतात? टेक्निकली 18 गुण जुळले पाहिजेत. त्यातल्या त्यात नाडीचे 8 गुण फार महत्वाचे आहेत. नक्षत्रांच्या जे अंतर आहे, 2 नक्षत्र म्हणजे वधूचा नक्षत्र आणि वराचं नक्षत्र, ह्याच्यातलं अंतर ते एक महत्वाचं आहे. अशा 8 गोष्टी आहेत. त्या 8 गोष्टींवर त्या 36 गुण टोटल होतात. त्यातले किंवा निम्मे म्हणजे 18 गुण जुळले पाहिजेत टेक्निकली. पण 18 गुण जुळले किंवा 18 पेक्षा जास्त गुण जुळले म्हणजे पत्रिका जुळली टेक्निकली होते, पण तरी सुद्धा घटस्फोट होतात. हा पुढचा प्रश्न तुमचा येईलच. 36 गुण जुळलेल्यांचे पण घटस्फोट झालेले. बरोबर आहे. त्याला कारण म्हणजे 36 गुण जुळणे म्हणजे काय, तर सगळं साधं सोपं सांगतो. दोघांची एकच रास आहे, मग मुलगा आणि मुलगी दोन्ही एकच राशीचे आहेत, पण नक्षत्र वेगळी आहेत, तर ती 36 गुणाची पत्रिका होते. साधं सोपं आहे, म्हणजे त्याला काहीच लागत नाही. म्हणजे उदाहरणार्थ सिंह राशी, सिंह राशीत 3 नक्षत्र आहेत. तर त्यातलं समजा मुलाचं मघा नक्षत्र आहे आणि मुलीचं पूर्वा नक्षत्र आहे. 36 गुण जुळले, 36 गुण जुळले, लग्न करून टाका, असं सोपं सांगता येत आपल्याला. पण तुमचा प्रश्न असा आहे की 36 गुण सुद्धा जुळून सुद्धा लोक वेगळे होतात, विभक्त होतात, घटस्फोट होतात. त्याला कारण मग चौकटी कुंडलीतल्या ग्रहांची बैठक हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता काय झालं, एक साधारण 85 नंतर किंवा 80 नंतर, 1980 नंतरच्या ज्या आहेत तिथं जरा विवाहाला आता अडचणी झाल्या. ही जी पिढी आहे 1980 नंतरची, त्यांच्या विवाहाला थोड्याशा अडचणी यायला लागल्यात. त्या अडचणी काय आहेत, एक तर मुळात लग्न होत नाहीयेत, विवाह होत नाहीयेत, झाले तर टिकत नाहीयेत. फार एक साधारण 40% लोक असे की ज्यांचं वैवाहिक जीवन डिस्टर्ब आहे, जे 1980 नंतर जन्माला असे
40% लोक असे की ज्यांचं वैवाहिक जीवन डिस्टर्ब आहे. आता हे काय आहे? मग ह्यांचे 36 गुण जुळले नाहीत का? बघताना बघितले आहेत. म्हणजे जेव्हा लग्न केले तेव्हा बघितलंय. मुलांच्या पत्रिका बघितली आहेत. ज्योतिषांनी गुरुजांनी सांगितलं की 36 गुण जुळतात. तरी घटस्फोट झाला. तेव्हा आम्ही असं म्हणतो की बाबा तुम्ही पत्रिका बघताना दोघांच्या पत्रिका समोर ठेवा आणि सप्तम स्थान बघा. जिथून विवाह बघतो ते सप्तम स्थान बघा. त्यातले ग्रह बघा. दोघांचा शुक्र, दोघांचा मंगळ, दोघांचा चंद्र, या सगळ्या गोष्टी चेक करा. तेव्हाच ते तुमच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक या चारही पातळ्यांवर जुळतं. पत्रिकेतला महत्वाची बाजू कुठली असते ती पाहिलीच पाहिजे असं? पत्रिकेतली महत्वाची बाजू म्हणजे मुळात सगळी पूर्ण पत्रिका बघणंच महत्वाचं आहे. पण असाही प्रश्न नाही, आता काय आहे माहिती का, तो प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्या प्रश्नासाठी पत्रिका बघताय. जर नोकरीसाठी असेल तर मग त्याची स्थानं वेगळी आहेत. विवाह असेल तर विवाहाची स्थानं वेगळी आहेत. काही ना वैवाहिक सौख्य खूप चांगलं असतं पण मग त्यांचं करिअर नीट होत नाही. काहींचं करिअर फार उंच, फार चांगलं असतं, विवाह होत नाही. विवाह झालेले असतात, सगळं चांगलं असतं, संतती होत नाही. तर प्रश्नाप्रमाणे स्थानं बदलतात आणि मग पत्रिका बघण्याचा अँगल चेंज होतो. एक जी मूळ कुंडलीची बैठक आहे ती आपण एक सारासा फलादेश देतो की या गोष्टी होतील. पण जेव्हा दुसरा माणूस येतो, जोडीदार, मग दोघांच्या पत्रिका समोर ठेवून अभ्यास करलो. बरोबर. आपण आता 3 पातळ्यावर बोललो होतो. एक इमोशनल, सेक्सुअल आणि इंटेलेक्च्युअल. बरोबर. तर ह्या 3 पातळ्यावर हे जे नवदाम्पत्य आहे, नवीन जोडपं आहे, ते जर एकत्र आणायचं असेल आणि एक परफेक्ट पत्रिका काढायची असेल तर काय महत्वाचं आहे याच्यामध्ये? परफेक्ट अशी पत्रिका नाही. प्रत्येक कोणाचीच पत्रिका परफेक्ट नसते. कोणाचीच. मग त्यासाठी काय करायचं असतं? सांगतो तुम्हाला. कोणाचीही पत्रिका परफेक्ट नसते आणि तुम्ही परफेक्ट करायला गेलं की त्याचा गोंधळ होतो. काहीतरी इनपरफेक्शन आहे म्हणून माणूस आहे. सगळंच परफेक्ट मध्ये दिवस होईल तर मग त्यांनाही दुःख आहे. तर जेव्हा आपण सेक्शुअल किंवा शारीरिक ह्याच्यावर जेव्हा आपण चेक करतो तर दोघांचे शुक्र मंगळ चेक करणं गरजेचं आहे. राशी आणि नवमान जोनीमध्ये दोघांचे चंद्र चेक करणं गरजेचं आहे. जलतत्व दोघांची ती पण चेक. जलतत्व म्हणजे वृश्चिक, मीन आणि कर्क, ही ती कर्क, वृश्चिक, मीन या 3 राशी चेक करणं, त्या कुठं पडल्या आहेत. मग शुक्र कुठं आहे, मंगळ कुठं आहे, कुठल्या राशीत आहे, कुठल्या नवमांशात आहे. कारण शुक्र आणि मंगळ जर बिघडले असेल, चंद्र जर बिघडला असेल तर मग वैवाहिक जीवनात आणि सेक्शुअल पातळीवर तुम्ही जे म्हणता तिथं गोंधळ होऊ शकतो. याशिवाय प्लुटो, सप्तमातला प्लुटो, पंचमातला प्लुटो, आता हे सप्तम आणि पंचम ही स्थान आहेत कुंडलीतली. सप्तमातला प्लुटो, पंचमातला प्लुटो ही सुद्धा वैवाहिक जीवनाला थोडीशी अडचणीच्या गोष्टी आहेत. लग्न पत्रिका पाहायला येणारे जे काही जोडपे आहेत त्यांचा कॉमन प्रश्न काय असतो तुम्हाला? कॉमन प्रश्न म्हणजे आता हे कधी येतात त्याच्यावर अवलंबून आहे. लग्न जुळवताना येतात, लग्न होऊन 4-5 वर्ष. कुठला प्रश्न जास्त विचारला जातो तुम्हाला? नाही, मला फार अशी प्रश्नांची रेंज फार वेगळी आहे आणि मायाशी संवाद साधणारे फार वेगळे आहेत. म्हणजे कधी पुरुष संवाद साधतो, कधी महिला संवाद साधते. असाच आहे. आता ते फार खाजगी प्रश्न आहेत, त्या इथं नाही सांगते. बरं. अनेकांच्या आयुष्यामध्ये शनी असतो. ते म्हणतात माझ्या पाठीमागे 7.5 लागली, शनी लागलाय, ते काय असतं? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. 7.5 म्हणजे आपली जी रास आहे, चंद्र रास, ज्या राशीत आपला चंद्र आहे त्याच्या मागच्या राशीत, उदाहरणार्थ एखाद्याची कन्या रास आहे. आता जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते ती पृथ्वी सूर्याभोवती फिरायला जसे 365 दिवस लागतात, तसा शनी सूर्याभोवती फिरायला 30 वर्ष लागतात. 30 वर्षापैकी जर आता हा जो ट्रॅक आहे किंवा आपण काय म्हणतो, कक्षा म्हणतो शनीची, ती शनीची कक्षा 12 भागात विभागली की ती 12 राशी होतात. आणि तो एक भाग ओलांडायला किंवा ती एक रास ओलांडायला शनीला 2.5 वर्ष लागतात. आता 7.5 कधी सुरू होते तर आपली जी चंद्र रास आहे, ज्या राशीत चंद्र आहे ती आपली रास, त्या राशीच्या मागच्या राशीत शनी आला गोचरीने ट्रान्झिटनी. जेव्हा शनी मागच्या राशीत येतो तेव्हा आपली 7.5 सुरू होते. मग मागची 2.5 वर्ष, आपल्या राशीतली 2.5 वर्ष आणि आपल्या पुढच्या राशीतली 2.5 वर्ष, अशी 2.5 आणि पुढची 2.5 अशी 7.5 वर्ष ती 7.5. बरं, मग 7.5 म्हटलं, शनी आला म्हटलं की काहीतरी वाईट चांगलं होणार नाही आपल्यासोबत, अशा लोकांचा समज आहे. तर ते काय आहे आणि त्यावर उपाय काय? बरं,
आता शनी असा 30 वर्षात एकदाच येतो. हम्म. साधारण 60-70 वर्ष जरी 80 वर्ष जरी आयुर्मान धरलं हम्म. तर मॅक्झिमम 2-7.5 येऊ शकतो तुम्हाला. हम्म. तिसरी याला तुम्ही एकतर मग तुम्हाला जन्मता 7.5 पाहिजे तिसरी येण्यासाठी. हम्म. जर जन्मता 7.5 असेल तर मग 30 वर्षानंतर 30-32 वर्षी आणि 60-65 वर्षी दुसरी, हम्म. अशा 3-7.5 येतील. म्हणजे जन्मता 1, 2, 3. बर. पण जर नॉर्मल कोर्समध्ये 2-7.5 येतात, तिसरी याला तुम्ही दीर्घायुष्य पाहिजे, 80-90 वर्ष जगली पाहिजे. 7.5 येते म्हणजे काय होतं तर शनी हा 7.5चं कारक आहे हम्म. आणि शनी हा कर्माचा कारक आहे. हम्म. तुम्ही जे कर्म करताल चांगली वाईट हम्म. त्याचं फळ शनी देणार आहे. हम्म. तुम्ही चांगले केले तर शनी चांगलं फळ देणार आहे, तुम्ही वाईट केलं तर वाईट फळ देणार आहे. हम्म. मी 7.5ला कर्माचं ऑडिट म्हणतो. हम्म. जसं आपलं दरवर्षी ऑडिट होतं बर. फायनान्शियल ऑडिट, बरोबर. तसं कर्माचं ऑडिट शनी करतो दर 30 वर्षांनी. आणि मग ह्याच्यात तुम्ही मागच्या 30 वर्षात काय काय केलंय, हम्म. चांगले कामं केले असेल 7.5 चांगले येते. हम्म. आणि जर काय वाईट केलं असेल, आता वाईट करणं म्हणजे काय, कुठल्या तरी गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, वर्ष गोष्ट पेंडिंग ठेवणं, हम्म. किंवा तब्येतीकडे लक्ष न देणं, हम्म. तब्येतीकडे दुर्लक्ष करणं. तसे हार्बट सरवट खाऊन कशी तब्येत झाली, 7.5 तुम्हाला त्रास होतो. 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहेत? प्रॅक्टिकल सांगायचं तर रोजचं आयुष्य नीट जगा. 7.5 काय काळजी घेतली पाहिजे? सांगतो काय काळजी घ्यायची. एक तर स्वतःहून चुका करू नका. हम्म. 7.5 कुठलाही डिसिजन घेताना 4 वेळा क्रॉस चेक करा. बर. किंवा मला समजा घर घ्यायचे, त्याची कागदपत्र नीट आहेत ना, हम्म. तो बिल्डर सगळा नीट आहे ना, त्याला आता आजकाल रेरा नंबर आहे, तो रेरा नंबर आहे ना, प्रोजेक्ट अप्रूव्ड आहेत ना, ज्या ज्या मोठ्या गोष्टी ज्याच्यात तुम्ही आयुष्याचं काहीतरी लावणार आहात, हम्म. मोठे निर्णय घेताना ते फुल प्रूफ घ्यावेत. हम्म. त्यात कुठलाही बारीक लूप होल सुटता कामा नये. हम्म. पण तो लूप होल मग तो 7.5 मोठा होतो. त्यामुळे शनी महाराजाचं मोठं काहीतरी करून तुम्हाला दाखवतात, तू इथं चुकलास, हम्म. हे तू इथं काहीतरी फ्लॉज ठेवला, त्याचं फळ आहे हे. बरोबर. हा प्रकार 7.5 होतो. हम्म. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट सावधानतेने आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली तर 7.5 कधी आले आणि कधी गेले कळत नाही. बरं, असं आहे की 7.5 सगळ्यांचं वाईट होतं असं नाही. कित्येकांचं करिअर 7.5 होतं, कित्येकांच्या करिअरला दिशा 7.5 मिळते, कित्येकांची भरभराट 7.5 होते. मग हे असं काय, 2 कारण आहेत. एक तर म्हणून पूर्वजन्म, आपण मागच्या जन्मी काहीतरी असं कर्म केलं. कारण तुम्ही जेव्हा पत्रिका करता, हस्तलिखित पत्रिका, तर तो शब्द आहे पूर्वकर्मानुसारेण. तुमचे मागच्या जन्मीचे कर्म असे आहेत की तुम्ही आत्ता हे भोगता. आणि मग त्याच्यावर मग तुम्ही जर सगळी कर्म चांगली केली असतील, तुम्ही फार मोठा कुठला गर्व बाळगला नाही, कुठलं फार हे नाही केलं, तुम्हाला 7.5 सहज जाते, काय अडचण नाही. आता हल्ली असं सुरू झालेलं आहे की दवाखान्यामध्ये डॉक्टर डेट देतो आणि त्यानंतर जे माता पिता असतात होणाऱ्या बाळाचे, ते पत्रिका पाहून ती डिलिव्हरी करतात. तर असंही सुरू झालं. तर माझ्याकडं अशा बरीच उदाहरणं आहेत की माझ्याकडे असं येतात की डॉक्टरांनी अशी एक्सपेक्टेड तारीख सांगितली आहे, आता या एक्सपेक्टेड तारखेला आम्हाला एक ठराविक मुहूर्त काढून द्या की त्यावेळेला आम्ही डिलिव्हरी करू. मी त्याच्या पूर्ण अगेन्स्ट आहे, पूर्ण विरोधात आहे. कारण जसं जायची वेळ कोणाच्या हातात नाही, तुम्ही कधी जाणार तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नाही, कोणालाच माहित नाही. बरोबर. ही जशी माहित नाही, जायची वेळ माहित नाही, तशी आपण यायची पण वेळ कोणाची काढून नये आणि ठरवून घेऊ नये ना. बरं, समजा मी तुम्हाला काढून दिलं की तुम्हाला लॉटरीने ही तारीख दिली, एक्सपेक्टेड तारीख आहे तुमची, तुम्ही 1:02:13 डिलिव्हरी करा. तुम्ही करणार आहे डिलिव्हरी, कोण करणार आहे, डॉक्टर करणार आहे. आता तो डॉक्टर ते 13वा सेकंद बघेल का त्या आईचं आणि बाळाचं आरोग्य बघेल. निश्चितपणे डॉक्टरचं लक्ष आईकडे आणि त्या होणाऱ्या बाळाकडे असणार आहे. तो कशाला तुमचं 1:02:13 बघेल. म्हणून शक्यतो या वेळा काढू नयेत. आणि याचे काही दुष्परिणाम होतात? दुष्परिणाम म्हणजे नाही होतो, तुम्ही ठराविक दिलेल्या वेळेला नाही होत डिलिव्हरी. माझ्यासोबत सांगतो, माझ्या मैत्रिणीची कोणी बहीण होती, त्यांनी अशी तारीख त्याने अशी वेळ काढून घेतली होती. तिला काहीतरी वेळ दुपारी 2च्या आधी दिली होती, दुपारी 2 पर्यंत डिलिव्हरी करून घ्या. डॉक्टरांनी 2:05 डिलिव्हरी केली. आता डॉक्टरांचं काय चुकलं करतात,
नाही चुकलेलो. कारण काही होऊ शकतं, ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यानंतर काही होऊ शकते, इमर्जन्सी काही होऊ शकते, वेळ पुढे मागे होऊ शकते. आणि मग तिथं काहीतरी तो अतिगंड योग आला. मग त्या कॉलेजमधल्या मैत्रीण म्हटले, अरे म्हटलं असं असं झालं, अमुक झालं, डॉक्टरने आम्हाला 2ची वेळ दिली ती, पण ते 2 पात्र डिलिव्हरी झाली, आता अतिगंड योग आला. म्हटलं तो अतिगंड योगावर जन्माला यायचा होता, तुम्ही ती 2-4ची वेळ काढून काही उपयोग नव्हता. तो शेवटी डिव्हाइन इंटरव्हेन्शन होतं, तुम्ही किती काही करा. आणि मग त्याच्यामुळं माझं असं म्हणणं की तुम्ही ती वेळ काढू नये. मी या प्रत्येक राशीमध्ये एक अधिपती एक फार महत्वाचा असं, ते काय असतं? राशी अधिपती म्हणजे त्या राशीचा स्वामी. पहिली रास मेष रास, त्याचा स्वामी मंगळ, मग वृषभेचा शुक्र, मिथुनेचा बुध, कर्केचा चंद्र, सिंहेचा रवी, परत कन्येचा बुध, असं करत करत शेवटी मी प्रमुख भूमिका बजावतात. त्या राशीवर त्या ग्रहाचा प्रभाव असतो. इतकं सोपं आहे त्याला. मग कसं आहे, आता काही ग्रहांना दोन राशी आहेत. उदाहरणार्थ मंगळाची मेष आणि वृश्चिक दोन्ही राशी आहेत. तर मंगळाचे जे धैर्य आहे किंवा धाडसीपणा आहे तो मेष येते, आणि जो थोडासा निगेटिव्ह म्हणा किंवा त्याचा एक वेगळा शेड आहे त्याची मंगळाची, ती वृश्चिक येते. आक्रमकता ती वृश्चिक येत आहे. शुक्राचंही तसंच, बुधाचंही तसंच. बुधाचा हसरा खेळकर स्वभाव तो मिथून येते, पण बुधाची चिकित्सा कन्येत येते. तीच शुक्राचा रसिकपणा तो तिकडे वृषभ येते, पण तुळेचा जो सौंदर्य आहे, त्याला ऍस्थेटिक सौंदर्य आहे, ते तुळेत आहे. असं त्या ग्रहाचा त्या राशीवर परिणाम होतो. हातामध्ये खडे असतील, माणिक असतील, रत्न असतील, हे घालण्याची फार आता बरोबर आहे सुरू झालेलं आहे. तर त्याचा काही प्रभाव पडतो? ही जी रत्न आहेत ना, त्यात एक कॉस्मिक एनर्जी असते. ती रत्न सुचवण्याआधी पत्रिकेचं नीट सखोल विश्लेषण झालं पाहिजे की तुमच्या पत्रिकेत कुठल्या तत्वांचा आणि कुठल्या ग्रहांच्या एनर्जीची कमतरता आहे. की एखादा ग्रह नीचीचा असतो, एखादा ग्रह दुर्बल असतो, की एखाद्याला शिक्षण घ्यायचंय, त्या शिक्षणासाठी गुरुग्रह महत्वाचा आहे, पण पत्रिकेत गुरु तेवढा स्ट्रॉंग नाहीये. मग त्याला आपण पुष्कराज सुचवतो, त्या मुलीला सुचवतो. आता हे ते पत्रिका बघितल्याशिवाय रत्न सुचवू नये. ही रत्न घातल्यानंतर त्यातल्या जे कॉस्मिक एनर्जी आहेत ते बॉडीमध्ये येतात, आणि मग त्याच्याप्रमाणे त्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये तेवढा तसा पॉझिटिव्ह फरक पडतो. अनेक जण आता ज्योतिषांचा जे अभ्यास करतात त्यांच्याकडे जातात, राशी चक्रकार त्यांच्याकडे जातात. तर हे बघत असताना काय बघितलं पाहिजे? ज्योतिष अभ्यासक आहेत, त्याची काय माहिती घेतली पाहिजे? कारण अनेकदा असं होतं की अनेक ज्योतिषाचा अभ्यास करणारे हे घाबरवून देतात आणि त्याचे साईड इफेक्ट दुसरेच होतात आणि त्यांच्या आयुष्यावर जे चांगलं सुरू आयुष्य असतं त्याच्यावर परिणाम पडतो. मी ज्योतिष अभ्यासक तो असं म्हणतो की जो तुम्हाला सावध करेल, घाबरणार नाही, सावध करेल. मुळात पत्रिका कशासाठी बघावी तर आपल्या पुढचे धोके काय हे जर तुम्हाला आधी कळलं तर तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन कराल. पत्रिका बघण्याचं मूलभूत कारण आहे की जसं कुठल्याही प्रोजेक्ट सुरू करायचं तुम्ही एक स्वॉट अनालिसिस करतात. स्ट्रेंथ काय, विकनेस काय, ऑपॉर्च्युनिटी कुठं आहे, थ्रेट कुठे आहेत. ते जसं आपण आधी कुठला प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आपण बघतो, तसं आपण एखादा आता समजा मला पुढच्या 5 वर्षासाठी काहीतरी प्लॅन करायचं आहे, तर मला पुढच्या 5 वर्षात कुठले धोके आहेत, माझे स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, मला ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, कुठं मला थ्रेट आहेत, हे जर मला आधी कळलं तर मी त्याप्रमाणे प्लॅन करेन. आजकालचं प्लॅनिंग हे बहुतांशी फायनान्शियल असतं. कुठल्याही धोक्याची कुठली रिस्क जर आपल्याला ओव्हरकम करायची असेल, जर त्याच्यावर मात करायची असेल तर आपण त्याचं एक फायनान्शियल प्लॅनिंग करतो. आता हे ते पत्रिका बघितल्याशिवाय रत्न सुचवू नये. ही रत्न घातल्यानंतर त्यातल्या जे कॉस्मिक एनर्जी आहेत ते बॉडीमध्ये येतात, आणि मग त्याच्याप्रमाणे त्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये तेवढा तसा पॉझिटिव्ह फरक पडतो. अनेक जण आता ज्योतिषांचा जे अभ्यास करतात त्यांच्याकडे जातात, राशी चक्रकार त्यांच्याकडे जातात. तर हे बघत असताना काय बघितलं पाहिजे? ज्योतिष अभ्यासक आहेत, त्याची काय माहिती घेतली पाहिजे? कारण अनेकदा असं होतं की अनेक ज्योतिषाचा अभ्यास करणारे हे घाबरवून देतात आणि त्याचे साईड इफेक्ट दुसरेच होतात आणि त्यांच्या आयुष्यावर जे चांगलं सुरू आयुष्य असतं त्याच्यावर परिणाम पडतो. मी ज्योतिष अभ्यासक तो असं म्हणतो की जो तुम्हाला सावध करेल,
घाबरणार नाही, सावध करेल. हम्म. मुळात पत्रिका कशासाठी बघावी तर आपल्या पुढचे धोके काय हम्म. हे जर तुम्हाला आधी कळलं तर तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन कराल. पत्रिका बघण्याचं मूलभूत कारण आहे की जसं कुठलाही प्रोजेक्ट सुरू करायचं तुम्ही एक स्वॉट अनालिसिस करतात. स्ट्रेंथ काय, विकनेस काय, ऑपॉर्च्युनिटी कुठं आहे, थ्रेट कुठे आहेत. ते जसं आपण आधी कुठलाही प्रोजेक्ट सुरू करायचे आहे आपण बघतो, तसं आपण एखादा आता समजा मला पुढच्या 5 वर्षासाठी काहीतरी प्लॅन करायचं आहे, तर मला पुढच्या 5 वर्षात कुठले धोके आहेत, माझे स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, मला ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, कुठं कुठं मला थ्रेट आहेत, हे जर मला आधी कळलं तर मी त्याप्रमाणे प्लॅन करेन. आजकालचं प्लॅनिंग हे बहुतांशी फायनान्शियल असतं. कुठल्याही धोक्याची कुठली रिस्क जर आपल्याला ओव्हरकम करायची असेल, जर त्याच्यावर मात करायची असेल तर आपण त्याचं एक फायनान्शियल प्लॅनिंग करतो. किंवा मला फ्लॅट घ्यायचे, पुढची 10-15 वर्ष मला लोन भरायचे, EMI भरायचे, तर तेवढा पैसा मी दरवर्षी दर महिन्यात बाहेर काढतो आणि बाजूला करतो आणि मग राहिलेला पैसा मी बाकीचे खर्च करतो. हे प्लॅनिंग झालं. तीच गोष्ट पत्रिकेत, त्यासाठी पत्रिका बघायची. अनेक लोकांना ॲडिक्शन लागलेलं आहे की रोजचं जर भविष्य पाहिलं नाही तर त्यांना कासावीस होतं. काही जण विकली आपलं भविष्य पाहतात, डेली पाहतात, मासिक पाहतात आणि वार्षिक पाहतात, तर ते ॲडिक्शन लागतं. तर एवढं महत्त्वाचं आहे का की ते भविष्य पाहून सावधानता बाळगलीच पाहिजे? सोपी गोष्ट सांगतो. जगाची लोकसंख्या 840 कोटी आहे जगाची, आणि राशी किती आहेत? 12. साधारण एका राशीचे 70 कोटी लोक आहेत. बरोबर. आता 70 कोटी लोकांना ते जे वर्तमानपत्रात एक वाक्य येतं ते 70 कोटी लोकांना सारखंच जाईल का? अर्थात हा कॉमन सेन्स ज्याला कळतो ना तो ते वाचत नाही. तर प्रत्येकाची पत्रिका ही युनिक आहे. प्रत्येकाची पत्रिका ही युनिक आहे. त्या पत्रिकेचा ज्योतिषाकडनं अभ्यास करून घ्यावा, ॲनालिसिस करून घ्यावं. आपल्यासाठी कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत, वाईट आहेत, कुठल्या गोष्टी कराव्यात, करू नयेत, हे एकदा समजून घेतलं मग तुम्हाला रोजचं भविष्य बघायची गरज नाही. पुढच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा एक रोडमॅप ज्योतिषाकडनं करून घ्यावा. पुढच्या 5 वर्षात मला काय धोके आहेत, कुठं कुठे संधी आहे, माझ्या मनात या गोष्टी करायच्या तर मी कधी करू, त्याला अनुकूल काळ कुठला आहे, हे एकदा चांगल्या ज्योतिषाकडनं माहिती करून घ्यावं. मग रोजचं राजकीय भविष्य वाचायची गरज नाही. ज्योतिषशास्त्रानुसार एक गोष्ट अनेकदा चर्चेली जाते, राजयोग. म्हणजे अनेकांना नेता व्हायचं असतं आणि राजयोग आपला चेक करायचा असतो. तो राजयोग कुठे पाहायचा असतो आणि कसा असतो? राजयोग पत्रिकेतच बघावा लागतो. आणि राजयोग फक्त राजकारणात नाही, जी मोठी लोक सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या पत्रिकेत कुठला ना कुठला तर राजयोग असतोच. बरं. तर मग जन्मपत्रिकेमध्ये हे पण मेन्शन केलेलं असतं त्यावेळी की आपण या मुलाने भविष्यामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जावं, कुठलं करिअर निवडावं, या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला एक स्पष्टता येते. ती गाईडलाईन असते. बरं. ती गाईडलाईन असते. आणि तुम्हाला बऱ्याचदा आता असं बघितलं असेल की आत्ता अलीकडे मागच्या 15-20 वर्षात मुलांचं शिक्षण वेगळं आहे आणि त्यांचं करिअर वेगळेच आहे. मुलगा BA असतो, BCom असतो, पण IT मध्ये काम करतात आजकाल. काय 6 महिन्याचा कोर्स केला ITचा, IT कंपनी लागला, तिला IT जॉब लागला. शिक्षण तुझं BA BComचं आहे. असं का होतं? तर ती त्या काळच्या दशा आहेत. लक्षात ठेवा, पत्रिकेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात कुंडलीची बैठक, एक की ग्रह कुठं कसे आहेत ते, आणि दशा. त्यामुळं करिअर काउन्सिलिंग करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या बघायच्या. एक तर मुळातले पत्रिकेतले ग्रहयोग आणि करिअरची वर्ष, म्हणजे वयवर्ष 21 पासून वयवर्ष 45 ते 50 पर्यंत. हा जो एक 30 वर्षाचा कालावधी, करिअर तिथंच होतं, मेक और ब्रेक तिथंच होतं. तुमचं एक करिअर होईल नाही तर ब्रेक होईल. या 30 वर्षात 21 ते 50 पर्यंत या कालावधीत कुठल्या दशा आहेत, या दशा आणि कुठली स्थानं लागतात, म्हणजे कुठली स्थानं ऍक्टिव्ह आहेत, त्याप्रमाणे करिअर काउन्सिलिंग करावं ज्योतिषाने, असं माझं मत आहे. मग एक प्रश्न राहून गेला विवाह जुळणीच्या वेळीचा, की त्यावेळेस अशा काही राशी असतात किंवा अशा काही पत्रिका असतात त्यामध्ये मृत्यूषडा असते. आणि त्यामुळे त्या जर जोडप्याने लग्न केलं तर कोणाचा तरी मृत्यू होतो. ते जरा विस्ताराने. मृत्यूषडाष्टक हा शब्द तसा आहे, पण मृत्यू होत नाही, प्रत्यक्ष मृत्यू होत. काय असतं ते असं असतं की तुमचं भावनिक, शारीरिक, मानसिक पातळीवर जुळत नाही. सोपी गोष्टी 4 तत्व आहेत, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. ही 4 तत्व आहेत. 12 राशी या 4 तत्वात विभागलेले आहेत. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. साधा कॉमन सेन्स आहे की अग्नीवर जर तुम्ही पाणी आणि माती टाकली
तर अग्नी जाळायचं बंद होतो, अग्नी पेटत नाही. अग्नी विजवायला आपण काय करतो, एक तर माती घालतो ना तर पाणी घालतो. याचा अर्थ काय, अग्नी तत्वाचे राशी आहेत मेष सिंह धनु, यांचा शक्यतो पृथ्वी तत्वाच्या म्हणजे वृषभ, कन्या आणि मकर, आणि जलतत्वाच्या म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन यांच्याशी शक्यतो जुळत नाही. तीच गोष्ट वायू आणि अशा प्रकारे म्हणजे एकंदरीतच स्वभाव गुण आणि ह्या स्वभाव सगळ्या गुण, गोष्टीवर डिपेंड असतं. स्वभाव जुळत जसं नाही, बोललं जातं मृत्यू तसं काही होत नाही, असं मृत्यू तुम्हाला होत तुम्हाला असं नाही, सांगायचंय. मृत्यू होत नक्की. नाही. आता आपण बोलणार आहोत 12 राशीवर. हम्म. आता सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे, हो. आता दिवाळी आहे. हो. दिवाळी ते पुढच्या दिवाळीपर्यंत अनुक्रमे 12 राशीचं कसं भविष्य असणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक राशीचं काय वैशिष्ट्य आहे, त्यांचा लकी नंबर, लकी रंग कुठला आहे, यावर जरा विस्ताराने. पहिली रास मेष. मेष, रंग लाल. बर. आणि राशी भविष्य म्हटलं वर्षभराचं तर ना नाही, पहिले त्या राशीचा स्वभाव कसा असतो सांगू ना. स्वभाव म्हणजे काय, एक तर मुळात आक्रमक आहे, धडाडीचे आहे, काय आपण अग्रेसर असतात, प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतात आणि विचार करण्यापेक्षा कृतीवर त्यांचं जास्त लक्ष असतं. की मी विचार फार करणार नाही, मला करायचं ना, मी करून मोकळा होणार. त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील ते आपण नंतर बघू. ते मी निस्तरायला मी समर्थ आहे. चांगले वाईट काय होतील ते मी निस्तरायला मी समर्थ आहे. अशी ही मेषीची जी रास आहे, तिला पुढचं वर्ष बघितलं तर आत्ता त्यांना 7.5 सुरू झाली आहे, मार्च 2025 पासून. पुढचे एक 7-7.5 वर्ष जरा त्यांना शांतपणे सगळं नीट प्लॅन करून कामं करावं लागतील. गुरु त्यांचा सुखात येईल चतुर्थ स्थानात साधारण जूनमध्ये. तर जूनपासून पुढच्या जूनपर्यंत त्यांना आणखीन एक चांगला हे आहे की त्यांना वास्तुसुख आहे, वाहन सौख्य आहे, एखादी नवीन गोष्ट काही घ्यायची असेल तर ती घेऊ शकतात. नुकसान थोडं कमी होईल जर काय आर्थिक नुकसान असेल तर. पण पहिल्या जूनपर्यंत साधारण त्यांना खर्च कमी करावेत, कारण ते खर्च वायफळ ठरतील जून 26 पर्यंत. की खर्च करतील आणि नंतर लक्षात येईल याची काय गरज होती, म्हणजे काळजी घ्यावी लागणार. हो, याची हा खर्च करायची गरज नव्हती, अशी वेळ येऊ शकते मेषाच्या लोकांवर. नक्की. पुढची रास वृषभ रास, त्याचा स्वभाव. वृषभ रास ही शुक्राची रास आहे, मालक शुक्र आहे, शुक्राचा अंक 6 आहे, लकी नंबर 6 त्यांना आहे. शुक्राचा रंग पांढरा चांगला शुभ्र, आणि शुक्र आहे तो कलेचा कारक आहे. शुक्राची लोक पण, वृषभीची लोक पण कलासक्त असतात, पण यांच्यात काय ते मेहनत चांगली करतात. मेहनत केल्यानंतर जो श्रमपरिहार म्हणतो किंवा आपण रसिकतेने आनंद घेणे कुठल्या कलेचा, हे वृषभीची लोक खूप चांगला घेतात. अशा वृषभीला पुढचं वर्ष म्हटलं तर त्यांच्या लाभात शनी आहे, लाभ चांगला होईल. शनी आहे पण लाभात. हो, लाभात शनी असल्यामुळे लाभ चांगला होईल. लॉंग टर्म चांगले फायदे आहेत. यांच्या चतुर्थात आणि दशमात थोडेसे ग्रहण आहेत. फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये नोकरीत बदल शक्य आहे, नोकरीत थोडासा त्रास होईल किंवा लांब जावं लागेल नोकरीसाठी, हे वृषभीला शक्य आहे यावर्षी. पुढची रास मिथुनेला सुद्धा, मिथुन हा स्त्री आहे म्हणजे ती बुधाची रास आहे. बुधाचा स्वभाव कसा आहे राशी? बुधाचा आकडा नंबर 5 आहे, की नंबर 5 आहे, आणि बुधाची रास आहे, रंग हिरवा आहे आणि हसरा आहे. म्हणजे ती लोक गंभीर स्थितीमध्ये सुद्धा हास्याची लकीर काढू शकतात. आणि हसरे असताना पण शार्प आहेत. त्यांचे प्रश्न फार वेगळे असतात. आणि तो प्रश्न समोरचं उत्तर देताना घाबरतो, ह्याने असा कसा प्रश्न विचारला. म्हणजे चिकित्सक वेगळी चिकित्सा आहे त्यांची. शार्प प्रश्न असतात त्यांचे, धूर्त म्हणतो आपण तसे. तुम्हाला कळला नाही, हा हसत खेळत माझ्या मारत चालला असतो, पण तो वेगळा बॅक ऑफ द माइंड फार त्याचे वेगळे विचारतात. अशा मिथुनेला यावर्षी स्वतः मिथुनेतच गुरु आहे यावर्षी. त्यामुळे जर एखाद्याला फॅमिली प्लॅनिंग करायचं असेल, नवपरिणेतांना, नवविवाहितांना, तर तो आहे. आर्थिक बाबी आणि आर्थिक गोष्टी पुढच्या वर्षी चांगल्या होतील जून नंतर, जेव्हा गुरुपालट होईल, गुरु जेव्हा कर्केत जाईल तेव्हा ते सुद्धा चांगलं आहे. ह्यांची ग्रहण तृतीय स्थानात आणि नवमात होत असल्यामुळे त्यांना काही चांगल्या संधी मिळतील नवीन. पुढची रास कर्क रास, कर्केचा स्वामी चंद्र, त्याचा अंक 2, आणि मुळात चंद्र आहे तो मनाचा कारक आहे. ही कर्केची लोक अतिशय लाघवी असतात.
म्हणजे सगळ्यांना सावरून घेऊन मातृतुल्य लोक आपण बघतो किंवा फार हळव्या मनाची असे ते करकेची लोक असतात. तर अशा करकेच्या लोकांना यावर्षी त्यांच्या धनस्थानात आणि आश्रमात ग्रहण होतंय. गुरु 12वा आहे जूनपर्यंत, त्यामुळे तोपर्यंत काळजी घ्यावी. जूनपासून जेव्हा गुरुपालट होईल तेव्हा विवाहासाठी त्याने प्रयत्न करायचे. जे नवीन ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी खूप चांगला कालावधी आहे जून नंतर. आर्थिक स्थिती सुद्धा चांगली उत्तम होईल. आणि एखाद्याला परदेश प्रवास वगैरे करायचा असेल तर तेही शक्य आहे. पुढची रास सिंहेला यावर्षी स्वतःच्या राशीत आणि सप्तमात ग्रहण आहे. त्यामुळे एक तर मुळात सिंह रास आहे ती, तो जंगलाचा राजा आहे. त्यांना सगळं असं आयटीत पाहिजे असतं. आणि ती लोक म्हणजे कोणासमोर झुकत नाहीत. दे आर द लीडर्स. यू विल फॉलो अदर्स विल फॉलो मी, असं असतं ते. तर या वर्षी त्यांना थोडासा त्रास आहे कारण त्यांच्या अष्टमात शनी आहे आणि राशीत आणि समोर दोन्हीकडे ग्रहण होणार आहे. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी सिंह राशी लोकांनी. बाकी आर्थिक स्थिती वगैरे तशी नॉर्मल आहे. नवीन शिक्षण कोणाला नवीन लहान जी आपली तरुण मुलं आहेत ज्यांना शिक्षण घ्यायचं त्यांनी शिक्षण घ्यावं. पण सगळ्यात महत्त्वाचं मेजर कन्सर्न यावर्षी आरोग्याचं आहे. पुढची रास कन्येला यावर्षी म्हणजे कन्या रास तशी म्हणलं परत बुधाची आहे. पण बुधाचा दुसरा अँगल इकडे दिसतो या राशीत. चिकित्सक फार प्रश्न विचारतात कन्याची लोक, आणि चिकित्सक असल्यामुळे ते सावर आहेत. ते जेव्हा प्रश्न विचारतात त्यांच्या मनात एक असतं की बाबा आपल्याला कुठला धोका होता कामा नये आणि आपल्याला कुठं नुकसान होतं कामा नये. त्यासाठी मी 100 प्रश्न विचारेन. जे आपण मगाशी षडाष्टकाचा विषय काढला होता, मेषेचा आणि कन्याचा षडाष्टक आहे, मृत्यू षडाष्टक आहे. का तर मेष म्हणतो मी काम करून मोकळा होणार, जे होईल ते जे काय चांगलं वाईट होईल त्याचं बघून घ्यायला मी तयार आहे. कन्यावाला म्हणतात तसं नाही, काम करायचं ना काम करायचं नाही असं नाही. पण मी त्याच्या आधी मी 10 प्रश्न विचारून ते फुल प्रूफ करीन, माझ्या मनातल्या सगळ्या शंका काढून टाकेन आणि मग आपण ते काम करू. हा एवढा विचार करताना ॲनालिसिस करेपर्यंत तो काम करून मोकळा झालेला असतो. अशी ही चिकित्सक कन्या आहे. आणि या चिकित्सक कन्याला यावर्षी व्ययात आणि षष्ठात ग्रहण आहेत. गुरु महाराज दशमात आहेत, त्याच्यामुळे ह्यांचं प्रमोशन ड्यू आहे. प्रमोशन होईल नंतर तो गुरु लाभात सरकेल, त्यामुळे परत लाभही आहेत. विवाह जर कोणी विचार करत असेल तर जून नंतर विवाहाचा नक्की विचार करावा. ग्रहण व्ययात आणि ह्याच्यात असल्यामुळे थोडीशी परत आरोग्याची काळजी घ्यावी. जर कोणी परदेश प्रवासाचं जर कोणी प्लॅनिंग करत असेल तर त्याची काळजी घ्यावी, पण तिथं अडथळे दिसतात परदेश प्रवासात. हे झालं या कन्येच. पुढची रास तूळ ही वायू तत्वाची रास आहे. परत शुक्र मालक आहे. वृषभेचाही मालक शुक्र आहे. पण या शुक्राच्या ह्याच्यात फरक आहे. ही शुक्र असताना पण ही वायू रास असल्यामुळे थोडीशी बौद्धिक रास आहे. ती विचार करते आणि सौंदर्य 2 प्रकारचं असतं. एक सात्विक सौंदर्य असतं आणि एक रसिक सौंदर्य असतं. हे सात्विक सौंदर्य आहे. ते सगळ्यांना घरातलं तूर राशीचक्राच्या मध्यावर येते, त्यामुळे बॅलन्स आहे. ते चिन्ह पण तरजूच आहे, तो बॅलन्स तरजू आहे. ते एकूणच आयुष्यात बॅलन्स साधतात ही लोक. पुढची रास वृश्चिक राशीला परत हा विंचू आहे, चिन्ह विंचू आहे. आणि जलतत्वाची रास. जलतत्वाची म्हणजे लागवी आहे. त्यांना स्वभाव कसा असतो या राशी सांगतो. लोक धरून ठेवतात ही वृश्चिक राशी लोक. ही तसं म्हटलं तर लोक धरून ठेवतात. आक्रमक आहेत मंगळ स्वामी असल्यामुळे आणि निसर्गकुंडीत आश्रमस्थानात पडते. थोडंसं लपून काम करण्यात किंवा कोणाला काही खबर न लागते गोपनीयता पाळतात. आणि पण काम करण्यात धाडडी आहे, काम तडीस नेतात. या त्याचे पॉझिटिव्ह बाजू आहेत. वर्ष कसं जाईल त्यांचं? या वर्षी त्यांच्या दशमात ग्रहण आहे. त्याच्यामुळे जर नोकरी वगैरे आणि दशमात आणि चतुर्थात यांची ग्रहणं आहेत. त्याच्यामुळे यावेळेला त्यांना जर कुठं नोकरीमध्ये थोडासा त्रास संभवतो. आणि गुरु महाराज आत्ता 8वे आहेत. आपण जेव्हा बोलतो तेव्हा 8वे आहेत. जून 26 नंतर ते 9वे होतील. तेव्हा तीर्थयात्रा तीर्थाटन वगैरे करू शकतील. धार्मिक कार्यात त्यांचं काही कार्य असेल तर ते करू शकतील. नवीन शिक्षण उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर
वृश्चिक कॉलेज जून नंतर घेऊ शकतात, जून 26 नंतर म्हणजे ते ऍडमिशन घेऊ शकतात त्यावेळेला. असं आहे. पण ज्यावेळेला वाहन सौख्य, वास्तू सौख्य आणि नोकरीच्या बाबतीत थोडीशी वृश्चिकाने काळजी घ्यावी. सर पुढची रास धनुरास तशी मोडी रास म्हणून आपण ओळखली जाते. आणि या राशीला यावर्षी 7वे गुरु महाराज आहेत. त्यामुळे जर कोणी विवाह करू इच्छित असेल तर त्याने विवाह नक्की निश्चित करावा यावेळेला जूनपर्यंत. त्याशिवाय लाभ चांगले मिळतील यावेळेला. आणि यांची ग्रहण तृतीय आणि नवम होत असल्यामुळे त्यांना नवीन नवीन संधी मिळतील. एखादी चांगली रिस्क, कुठल्या गोष्टीची रिस्क घ्यायची असेल तर हा कालावधी खूप चांगला आहे. पुढची रास मकर म्हटला तर मकर राशी तशी शोषक रास आहे, शनीची रास आहे. थोडासा कंटाळणा, लेथर्जिकपणा मकरेत दिसतो. मकरला यावर्षी 6वे गुरु महाराज आहेत. जून नंतर ते 7वे होतील. त्यांनाही चांगले दिवस जून नंतर चांगले दिसतील. गुरुबळ चांगला असेल त्यावेळेला. त्यामुळे तेव्हाही त्यांनी काही चांगल्या गोष्टी कराव्यात. मकरेच्या बाबतीत ग्रहणं जी आहेत ती त्यांची धनस्थानात आणि अष्टमात होणार आहेत. त्यामुळे आर्थिक बाबी त्यांनी जरूर सांभाळत, कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट सांभाळत. कारण तिथं थोडासा धोका दिसतो किंवा तिथं थोडेसे काही अडचणी दिसतात. कुंभेच्या बाबतीत स्वतःच्या राशीतच ग्रहण होणार आहे. कुंभ परत शनीचीच रास आहे आणि शनीची रास असल्यामुळे थोडंसं शनीचं वेगळा अँगल तिथं आहे. संशोधक वृत्ती, संयम हा प्रकार कुंभेत दिसतो. आणि कुंभेला यावर्षी पुन्हा आत्ता मिथुनेत गुरु असल्यामुळे दिवस चांगले आहेत. दे कॅन प्लॅन वेल. आणि ग्रहण जे आहे स्वराशीत असल्यामुळे थोडंसं आरोग्याची काळजी निश्चित घ्यावी. कुंभेचा शेवटचा कालावधी चालू आहे 7.5चा. त्यामुळे तोही त्याने सांभाळा. आर्थिक बाबी विशेष करून चांगल्या सांभाळाव्यात. आणि एक शेवटची रास आपली मीन, ती गुरुची रास आहे. राशीचक्रातली शेवटची रास आहे. मोक्ष त्रिकोणातली शेवटची रास आहे. त्याच्यामुळे त्यांना आता सध्या 7.5 सुरू आहे. राशीत शनी आहे. मग त्यांना डिसिप्लिनची फार गरज आहे. आणि त्याच्यामुळे जबाबदारी आहे. शनी महाराज, नेपच्यून दोन्ही तिथं असल्यामुळे त्यांच्यावर थोडीशी आरोग्याची तक्रारी होऊ शकतात. व्ययात आणि षष्ठात ग्रहण होत असल्यामुळे पुन्हा त्यांनाही थोडीशी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, कुठलं राशी भविष्याचं पंचांग असेल किंवा कुठल्या राशीचक्रकारांचं ते फॉलो करावं लोकांनी, त्यांना काय आवाहन करावं किंवा तुमचं कुठलं? राशीचक्र फॉलो करण्यापेक्षा मी परत पहिल्या मगाशी तेच बोलेन की राशीचक्र किंवा दैनिक राशी भविष्य वाचण्यापेक्षा आपापली पत्रिका जाणकार ज्योतिषाकडून ॲनलाइज करून घ्यावी, त्याचा अभ्यास करून घ्यावा, त्यांच्याकडनं माहिती करून घ्यावी. पुढच्या 5-10 वर्षांचा ट्रॅक त्यांच्याकडनं करून घ्यावा. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली. तर राशी भविष्याबद्दल समज, गैरसमज, 7.5 काय असती, जन्मपत्रिका किती महत्वाची असते, गुण जुळवणे म्हणजे काय असतं, या सगळ्यावर सरांनी आपल्याला विस्तृत माहिती दिली आहे. लेट्सअपची बातचीत केल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपले मनापासून आभार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.